तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। कुंदकुंदाचार्य आपल्या संघस्थ मुनींना मार्गदर्शन करतायत. कोणाचे दोष झाले तर त्यांना त्या दोषाचं प्रायश्चित्त कसं देतायत, का देतायत, काय देतायत, हे सगळं आपण बघत होतो. कोण अस्थिर झाले तर त्यांना स्थिर कसं करतायत, कशी चर्या करायला पाहिजे, कसे भाव ठेवायला पाहिजे, ह्याच्याविषयी ते मार्गदर्शन करतायत. प्रभो, आप इन्हें संग से निष्कासित क्यों नहीं कर देते? एक निर्दोष संग में सदोष साधु के रहने से अपयश होता है, दूसरों को शिथिलता में निमित्त होते हैं, असं समाजाने एक दिवस कुंदकुंदाचार्यांना म्हणलं. कोणी दोष केलेले साधू असतील त्यांच्याविषयी समाज असं म्हणतोय की तुम्ही त्यांना संघात ठेवू नका, नाही तर संघ बदनाम होईल किंवा संघामध्ये असं अयोग्य रीती चालू होतील. त्यामुळे तुम्ही काय करा, त्यांना निष्कासित करा. अन्यांच्या शिथिलतेमध्ये ते कारण ठरतील, म्हणून त्यांना तुम्ही आश्रय देऊ नका, असं समाजाने सांगितलं एक दिवस. जीव अपनी योग्यता से पहले ही आनंद से वंचित रहकर दंडित हो रहा है, कर्मोदय उसे दंड दे रहा है. त्यांनी सांगतायत का आचार्य? हम तो उसके स्वकाल की प्रतीक्षा कर रहे हैं. जो यहाँ नहीं सुधरेगा वो कहाँ जाकर सुनिमित्त पाएगा. म्हणजे का आश्रय देतो ह्याचं कारण सांगतायत गुरु. म्हणजे त्यांना सुधरावं ह्याच्यासाठी तर हे स्थान आहे. थोडी बाहेर गेलं तर सुधारणार आहे कोण? म्हणजे ह्याच्यातून समजून घ्यायचं, धर्माच्या शरण आलोय तर घेतलं ना कुंडलगिरीमध्ये की तुम्ही व्रत करायला घाबरता आणि काय विचार करता, दोष लागले तर व्रतामध्ये, म्हणून व्रत न घेणं किती योग्य आहे. म्हणले व्रत घेतल्याशिवाय तर पालन करायची सवय लागणार नाही, दोष होत आहेत हे समजणार नाही, आणि असं तर निरर्गल दोष होत राहतात. म्हणून उलट घ्या व्रत, त्याच्यामध्ये अग्रेसर व्हा आणि काय म्हणायचं, इंटेन्शनली त्याला निर्दोष पालन करा ना. लागले तर ती गोष्ट चुकीची आहे, त्याला प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे, पण म्हणून त्याच्यापासून दूर राहणं योग्य नाही. म्हणून दीक्षा घ्यायला पाहिजे का नको? घ्यायला पाहिजे ना. तू म्हणला नाही आम्हाला 7 जणांना पकडलेले, तू म्हणायचं की मीच घेणार आहे म्हणून पहिला आता. म्हणजे दीक्षेपासून लोक का दूर राहत आहेत हेच विचार आहेत ना मागं. कसं चर्या पाळणार, कोण पाळणार, कसं होणार पुढं, कशाची चिंता करतोय. वर्तमानात जगायचंच राहिलं, सगळी भविष्याची आणि त्या मरणाचीच चिंता सगळ्याला. अरे तुम्ही घरात राहून तर कुठं चांगलं म्हणणार आहे. उलट त्या दशेमध्ये, त्या साधनेमध्ये कसा जीव जातोय बघितलं आज आपण. म्हणजे एक नाही तर 1000 जीव येत आहेत तुमच्या अनुकूलतेसाठी, आणि तेच घरामध्ये एकटं मरावं लागलं तर चालतंय, पण आम्ही मोहातच मरणार आहे अशी आपली साधना. म्हणून म्हणतात पडा एकदा त्याच्यामध्ये, त्या संयमात, त्या व्रतात, त्या धर्मात, त्या साधनेत, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्या आपल्या कर्मोदयाच्या निमित्तात दंड तर मिळणार आहे. मग ते कधी येईल त्याचं काळ ते येईल जेव्हा यायचं तेव्हा. पण म्हणून तुम्ही हे संयोग, हा संघ सोडून त्यांना बाहेर काढणं, त्यांना त्या व्रतातून च्युत करणं योग्य नाही आहे. जो यहाँ नहीं सुधरेगा वो कहाँ जाकर सुनिमित्त पाएगा. योग्य जीव को विश्व मिलकर भी शिथिल नहीं कर सकता. चांगलं वाक्य घेतलंय मा. योग्य जीव असेल तर विश्व सगळं मिळून सुद्धा त्याला हलवू शकत नाही. जसं सुशीलमती माताजी काय करू शकलो, आम्ही इथं 10 जण बाहेर उभारणार आणि म्हणणार आम्हा तुम्हाला हे करून घ्या, ट्रीटमेंट ते करून घ्या, नाहीच. म्हणजे इतकं खंबीर, इतकं दृढ ना, मी माझ्या व्रताच्या बाहेर जाणार नाही, काय असू देत.
अनेकांनी अनेक प्रकारांनी उपाय सांगितले बरं का, म्हणजे जे आम्हाला पण पसंत नव्हते, पण असे उपाय येऊन त्यांनी लोकांनी आम्हाला सांगितले. ते काय तुम्ही व्हीलचेअर घ्या, तुम्ही ते काय तसली बेड घ्या, असलं वॉटर बेड असलं त्याच्याने त्रास होणार नाही, म्हणजे असे उपाय योग्य नव्हतेच ते, पण त्यांचं ते त्रास बघून ज्यांना सहन नाही झालं त्यांनी असे उपाय सांगितले येऊन. थोडे दिवस घ्यायचं आणि प्रायश्चित्त घ्यायचं म्हणले. नंतर सगळे गुरुचे गुरु होते, म्हणजे काय म्हणायचं प्रायश्चित्त कशाला म्हणते, चूक झाली चुकून तर प्रायश्चित्त असतं. आम्ही इथं चूक करा आणि प्रायश्चित्त घ्या, आम्हा अशांना जवळ सुद्धा करत नव्हते. म्हणून म्हटलं योग्य जीव को विश्व मिलकर भी शिथिल नाही कर सकता. काही केलं तरी सुद्धा आम्ही त्यांना त्यांच्या जागेवरून हलवू शकलो नाही, म्हणजे त्यांच्या स्थिरतेतनं. स्वतंत्रता सदा सभी को आनंद रूप है, जो जीव शिथिल होंगे वे भी स्वयं में सुधार का अवसर पाएंगे. छान सांगितलं काय. हा, इथं ह्या स्थानातच, त्याच्याशिवाय नाही. इथून तुम्ही शिथिल झाला म्हणून दूर गेला म्हणून आम्ही हल्लो नाही अजून इथून, माहित आहे का म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला जावा 8 दिवस घरी जाऊन या म्हणले. म्हणलं इथून तिथं गेल्यावर शिथिल करणारे लय जण आहेत. इथं आहे तर गुरुच्या छायेत चाललंय, तिथं गेल्यावर परत मोही होणार नाही कशावरून. जाणार नाही असं नाही आहे, जाणार आहे, पण म्हणायचंय की शेवटी जे स्थितीकरण व्हायचं ते गुरुच्या चरणात होत असतं. आणि इथं आहेत गुरुचरण आपल्या जवळ तर, आणि आम्हा तर सतत आमच्या सोबत आहेत. त्यामुळं ज्याला शिथिल व्हायचंय तो कसंही कुठेही राहील तरी शिथिल होईल, आणि ज्याला सुधारायचंय त्याला हे स्थान आहे. म्हणून सांगितलं आचार्यांनी की जरी तो चुकलाय, जरी त्याच्याकडनं दोष घडलाय, तरी सुद्धा त्याला हेच स्थान आहे सुधारण्यासाठी, म्हणून त्याला दूर केलं जाणार नाही. हम मान के वश क्यों हो, एक दोषी भगवान को भी सुधरने का अवसर सदा मिलता है. म्हणजे म्हणायचंय समाजात तुमचं बदनामी होईल ना, तुम्ही असल्या लोकांना संघात ठेवलंय, तुम्ही किती शिथिलाचारी लोकांना सांभाळताय, त्यांचं पालन करताय, असं लोक तुम्हाला नावं ठेवतील, असं समाजाला सांगायचं होतं गुरूंना. पण गुरु म्हणतायत की ह्याच्यामध्ये मान कशाय करणार नाही, कोण काय म्हणायचंय म्हणू देत, पण त्या जीवाचं जर धर्मात स्थिरता होत असेल तर त्याला आम्ही स्थान देणारच इथं. म्हणून म्हटलं त्याला सुधारण्याचा अवसर देणार, संधी त्याला इथं देणार आम्ही. समाज में यश अपयश गुण दोषों के मूल्यांकन करने की सामर्थ्य नहीं होती है. म्हणजे हां, मग हे सांगायचे ना माताजी की गुरूंना दोष द्यायचा नाही एकतर, माताजी का महाराजजी सांगितले होते बहुतेक. आणि दोष द्यायला गेलो म्हणजे सोलापुरात कोणीतरी आले असतील असे, आणि ते महाराजांचे कमी बघत होते, काय कमी आहेत त्यांच्यामध्ये, काय पालन करतात, कमी करतात असं वगैरे. तर त्यावेळेस महाराजांनी सांगितलं श्रावकाची पात्रता ही नाही आहे की गुरुचे दोष बघायची. हां, तिथं कधी ते शिथिल झाले, दूर व्हायले तर स्थितीकरण करायला सांगतील लोक, पण दोष दाखवणं हे श्रावकांचं कार्य नाही आहे. तुमचं हे चुकलं, तुम्ही असं करू नका, असं करायला पाहिजे हे सांगणं श्रावक म्हणजे गुरु झाला म्हणावं लागेल. मग असं सांगायचं इथं पण काय की समाजाने येऊन यश अपयश गुणदोष ह्याचं मूल्यांकन करण्याचं सामर्थ्य समाजामध्ये नाही का, कारण समाज अव्रती आहे, असंयमी आहे, आणि इथं दंग दिगंबर त्यागी येतो, आणि त्याचं साधना तो किती उत्कृष्ट करतोय, त्यात होत असतील चुका, पण म्हणून समाजाने येऊन सांगणं हे योग्य नाही असं सांगतायत. आणि कसं कधी सांगायचं असतं दोष, कसे सांगायचे असतात, मग सांगितलं होतं. दोष का सांगायचे, कसे सांगायचे, कधी सांगायचे. गुरु जरी सांगतील दोष तरी कुठल्या भावनेने सांगायचे. हां, त्याला सांगितलं त्या मार्गातून भ्रष्ट न हो, त्याच्या गुणांची स्थिरता हो त्याच्यामध्ये, त्याला त्या धर्माचं त्या साधनेचं महत्त्व कळावं. त्याचं काय शब्द चांगला वापरला होता त्यांनी काहीतरी, की त्याला पुन्हा धर्मामध्ये स्थिर करण्यासाठी दोष सांगितले जातात, न की त्याचं निंदा करण्यासाठी, त्याला धर्मापासून साधनेपासून दूर करण्यासाठी नाही.
म्हणून समाजामध्ये यश अपयश गुण दोषांचं मूल्यांकन करण्याचं सामर्थ्य नसते. मोक्ष मार्ग में अपने परिणामों के सुधारने संभालने स्थिरता लाने का दायित्व स्वयं का ही होता है. मला माझ्या परिणामांना स्थिर करायचंय सुधारायचंय तर हे माझ्या निर्णयावर अवलंबून आहे. कसं काय समजतं हे? मग गुरुजवळ कशाला राहायचं? म्हणजे तिथं तर समजते, कारण तुमच्या समोर आदर्श श्रेष्ठ आहे ना. घरी राहताय तर काय होतंय सांग, मोही लोकांचा आदर्श राहतो. म्हणजे ते काय करतायत, त्यांच्याकडनं चूक झाली होत असते अशी, मग माझ्याकडनं झालं तर काय चुकलं, म्हणजे आदर्शहीन राहिला आपला तिथं. म्हणून सांगतायत संघामध्ये राहिलो किंवा त्या गुरूंच्या आपण छायेमध्ये राहिलो तर त्यांच्याकडं पाहून आपल्याला आपल्या परिणामांचं चूक कळते, सुधारणा होते, स्थिरता मिळते. म्हणून म्हटलं की बदलणार तर मीच स्वतःला बदलणार आहे. तिथं गुरु जरी असतील निमित्त तरी सुद्धा मी पुरुषार्थ करेन तरच बदलणार, अन्यथा नाही. हम तो उसके ज्ञाता मात्र ही है. म्हणजे गुरु सांगतायत त्या समाजाला की त्यांचे परिणाम सुधारणार तर तेच कारण असणार आहे त्याच्यामध्ये. मी तर त्याच्यामध्ये फक्त ज्ञाताद्रष्टा आहे. उसके सुधार की भावना भी जीतने का प्रयास करते रहते हैं. उसके सुधार की भावना भी जीतने का प्रयास करते रहते हैं. संप्रति सभी के हित की शुभेच्छा बनी रहती है. काय कळलं? म्हणजे मी चुकलोय तर मी सुधारण्याची भावना करतोय तर त्याच्यामध्ये सुधारावं हेच त्याचे भाव आहेत. असं नाही की झालं तर झालं नाही तर नाही, म्हणजे माझ्याकडनं तसं सुधारणा झाली तर झाली असं नाही. जीतने का प्रयास सतत करत राहतो तो जीव, जो चुकलाय किंवा जो दोष करतोय त्या जीवामध्ये ही परिणती राहते की आपल्याला हे दोष पुन्हा करायचे नाही आहेत, घडू नयेत आपल्याकडून. म्हणून संप्रती म्हणजे वर्तमानात म्हणा, आता म्हणा, असं सभी जीव के हित की शुभेच्छा बनी रहती है. म्हणून मला कोणाला संघातून दूर करण्याचे भाव नाही आहेत. भलेही ते दोष करतील तरी सुद्धा गुरु असं हृदय त्यांचं मोठं असतं की सगळ्यांना सामावून घेतात, सगळ्यांचे दोष गिळून टाकतात आणि पुन्हा स्वतःचं सांभाळून साधना त्यांना त्या सगळ्यांना सांभाळायचंय. म्हणजे काय शक्ती असते हो गुरुच्या अंगात. असंच झालं आमचं डिस्कशन मगाशी. म्हटलं त्यांना आपली तर काय चिंताच नव्हती, असं वाटलं स्वतःच्या शरीराविषयी निर्दयी होते आणि बाकीच्या सगळ्याला वात्सल्य, असं भरभरून वात्सल्य की सांगितलं ना प्रीतीताईंनी पण प्रवचनमध्ये त्यांच्या की म्हटले तशा कंडिशनमध्ये माताजी शेवटी जेव्हा की आहार सुटला होता, आता नुसतं पाणी घेत होते आणि शक्ती नाही शरीरामध्ये. मग त्यामुळं आम्ही सगळेजण तिथं त्यांच्या सेवेमध्ये असणार मागं पुढं काहीतरी. तर माताजींना चिंता काय, आम्हांजवळ कोण आहे, दुसऱ्या माताजींजवळ, त्यांचा आहार झाला का व्यवस्थित, त्यांना आणायला कोण गेलंय. म्हणजे इथं शरीर मरायला तर त्यांचं, पण त्याच्याकडं जरा लक्ष नाही. पण सगळी चिंता दुसऱ्याची, तुम्ही आला का, तुम्ही खाल्ला का, तुम्ही घेतलं का. किती काय कसलं वात्सल्य म्हणायचं ते. असं वाटलं आपण कमी पडलो, त्यांना सगळे मिळून वाचवू शकलो नाही. असं काय करायचं होतं मग आपण धरून ठेवायला पाहिजे होतं. ते पद्मा मावशी म्हणल्या, हो म्हणले तुम्ही सगळे बसला होता ना बाजूला अम्मांच्या, कसं सोडून गेले म्हणले तुमच्यामधनं, त्यांना धरायचं नव्हतं का तुम्ही सगळे. म्हणजे काय करू शकतो जीव जेव्हा किती हेल्पलेस होतोय बघा की अशा वेळेस, जेव्हा जी क्रमनियत पर्याय ती कशी व्हायची तशी होणार. ते नाही, ते तर त्यांच्यामध्ये, आपणच की आपण त्यांना थांबवू शकलो नाही, त्यांना रोगमुक्त करू शकलो नाही, त्यांच्या वेदना नष्ट करू शकलो नाही. मागच्या वेळेस सांगितलं होतं ना यात्रेचा विषयी की तीर्थयात्रा करायची असं त्या एका शिष्याला वाटलं होतं. मग त्यांनी आचार्यांना विचारलं, कुंद आचार्यांना, की मी तीर्थयात्रेला जाऊ का, मला भाव आहेत, मला मंदिरात जाऊन प्रवचन करायचे भाव आहेत, असं त्यांनी येऊन सांगितलं आचार्यांना. तर आचार्यांना त्याच्या ठिकाणी मान कशाची उत्पत्ती झाली आहे ह्याची भनक लागली आणि त्यांनी सांगितलं, म्हणले तुझ्यामध्ये अहंकार जागृत झालाय, त्यामुळं तू या गोष्टींपासून तर दूरच राहा. म्हणजे तुला यात्राच करायची ना
तर बरोबर जसं आम्हा सांगायचे ना तशा भाषेमध्ये आचार्यांनी सांगितलं आज काय यात्रा करायची, कुठे यात्रा करायची. काय सांगितलं सांग. ते म्हणले पहिल्यांदा तुला तुला विहार करायचा आहे ना तर सगळेजण मिळून जाऊ, चल सगळ्या संघ घेऊन आपण तीर्थयात्रा करू. मग त्यावेळेस ते म्हणले शिष्य की खरंच किती छान आनंद येईल, अकेले जाने में क्या आनंद आहे. मग तुमच्याबरोबर तर तीर्थयात्रा करायचं म्हणजे अजून माझा आनंद द्विगुणित होईल असं तो म्हणाला. मग त्यावेळेस कुंदाचार्यांनी त्याचं स्थितीकरण केलं की न्यायक भाव ही असली तीर्थ है, उसमें रमण करो. बाह्य तीर्थ की भावना बहाने का फल निदान बंद है. क्षेत्र विपाकी प्रकृति अथवा क्षेत्र परावर्तन का बंद हो गया तो संयम निष्फल चला जाएगा. हे सांगायचे सेम नेहमी आम्हा. काय तुम्हाला तीर्थ कुठं आहे हो, स्वतःचा जो आत्मा तरुण नेणार आहे तो तीर्थ असतो. मग आत्मेशिवाय कुठं कोण तरणार आहे, तुम्हाला तारणार आहे. म्हणून त्याची यात्रा करा. आम्हाने आज पण सांगितलं दुपारी छोट्या अम्मानी. यात्रा म्हणजे काय, महाराजांच्या डायरीत एक वाक्य आलंय असं, या अधिक अत्र. अत्र म्हणजे येथे आणि मराठी या घ्यायचं तिथं, किंवा संस्कृतमध्ये घेतलं तर गत्रथक वाचू धातू येतो म्हणजे जावा तिथं, कुठं येथे आत जावा किंवा आत या, ती खरी यात्रा आहे. मग तीर्थयात्रा करायची तर बाहेर नाही आत जायला पाहिजे. असं सेम माताजी पण तीर्थयात्रेबद्दल सांगत होते. असं मी मागच्या एका ह्याच्यामध्ये सांगितलं तर हे ऐकलं एकांनी आणि आज मला फोन केला होता. कोण, कीर्ती काकी पंढरपूरच्या. आणि त्या म्हणाल्या, म्हणजे त्यात शेवटी घेतलं होतं ना मी की माताजी असं कुठं लय फिरायचं अशा नादी नव्हत्या. आपली साधना करायची आहे ना, निर्मोह असायची त्यांची साधना. कुठंही राहिल्या तरी, लय दिवस राहिल्या तरी सुद्धा कोणाशी अटॅचमेंट नव्हती त्यांची. आम्ही रडायचो म्हणलं की आम्ही जेव्हा सोलापूरहून सोडलं अम्मांनी, तर सोलापूर सोडलं तर आम्हाला तिथं रडू आलं. कुठल्या गावातनं जात आहेत तिथं ते अनेकांनी सांगितले आपले अनुभव. आम्हा जाऊ नका म्हणून सगळे धरून बसायचे. आणि मग असं म्हणजे तिथले लोक मोही व्हायचे, पण माताजी किती दिवस राहिल्या तरी सुद्धा तिथं मोह नव्हता. तर असं सांगितल्यावर कीर्ती काकींनी त्यांचा अनुभव सांगितला. हो, म्हणजे ते मला वाटलं सगळ्यांबरोबर शेअर करावं. असं छान सांगितलं त्यांनी की म्हणले ज्या दिवशी दीक्षा झाली अम्मांची, तर त्या दिवशी घरच्यांना काय इन्फॉर्म केलं नव्हतं, पण तरी कळल्यावर भनक लागल्यावर सगळे आले होते, येणार होते असं का काहीतरी. आणि त्यावेळेस हे कीर्ती काकी वगैरे अजून कोण असतील बरोबर, ते सगळे त्यांचा पाठिंबा म्हणून उभारले होते माताजींच्या दीक्षेच्या वेळेस. दीक्षा झाली आणि घरातले सगळेजण आले आणि आल्यावर ते अडून बसले, चला आम्ही घेऊन जाणार असं वगैरे. आणि दीक्षा घेतली म्हणल्यावर म्हणले असं कोण तर मेल्या, सगळं डसाडसा रडले म्हणले सगळे. पण अम्मांच्या चेहऱ्यावर एक डिस्टर्बन्स, एक रेश नाही म्हणले. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितले म्हणल्या मी, आणि तिथंच निर्णय केले म्हणले ह्यांचं सगळं मी निभावणार. म्हणलं तुमच्यामुळेच निभावलंय काकी, त्याच्याशिवाय काय. म्हणलं तुमच्यासारखे शिष्य आणि त्यांच्यासारखे गुरु होते म्हणून तर सगळं सुमेळ होता. म्हणजे आणि शेवटी पण इथं पण जेव्हा उपसर्ग झाला त्यावेळेस पण त्या होत्या इथं अकलूजच्या मंदिरमध्ये. त्या म्हणल्या की जेव्हा विरोधकांनी तिथं काय बोलायला सुरुवात केलं, म्हणले काठीन तलवारी सगळं आणले होते, त्यावेळेस म्हणल्या अम्मांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर असं कधीच वाटलं नाही की त्या आत्ता नवदीक्षित 1-2 वर्षातल्या दीक्षित होत्या, पण जरा डर नाही, कोणाच्या विषयी द्वेष नाही, असं चेहरा होता म्हणल्या अम्मांचा. मी फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते म्हणल्या, आणि जे काय व्हायचं ते आम्ही सगळं पार पाडणार असं त्यांचं भावना समोर उभारून त्या. म्हणजे मला म्हणायचं पुण्य असलं ना, निमित्त कसंही भेटतं. आम्हा शेवटपर्यंत सांगायच्या, कोण नाही आलं तरी सुद्धा इंद्र माझ्या सेवेला येईल म्हणायच्या. आणि तसंच झालं हो. शेवटी तर खरोखर जे आले सगळे इंद्र होते आमच्याजवळ. इंद्रांच्या सहवासात राहत होतो आम्ही शेवटच्या 8 दिवसांत. कारण ते काय म्हणायचं, त्यांच्या वेदनांना नष्ट करायला आलेले डॉक्टर म्हणा, इवन मी तर त्या मामांना सुद्धा म्हटलं, ते आपले वॉचमन मामा, ते असं पाहिजे त्यावेळी आणून देणार, जडीबुटी, ते पाला वगैरे असं, फुलं काय पाहिजे असतील आम्हाला ते
असं लगेच पाहिजे ते. इतकं क्विक झालं ना काम ते त्या दिवसांमध्ये. त्यामुळं मला म्हणायचं की त्यांच्या वेदना खूप छान शांत झाल्या म्हणजे दुसरं काय करू शकलो नाही आपण, पण जे शेवटचे 2 दिवस त्यांच्या वेदना शांत झाल्या ना, ते सगळं ह्या प्रयासांनी झाल्या. आणि त्याच्यामध्ये म्हणते आम्हा तसं ते मला मिळायचं ना, त्यावेळेस निमित्त मिळतेच. त्याची अपेक्षा करत बसल्यावर ते कधी बरं व्हायचं तेव्हा होणार आहे, असंच त्यांचे शब्द शेवटपर्यंत. म्हणा बघू, असं कोणाच्या तोंडात येणार? आम्ही हे डॉक्टरला आणू का, ते औषध घेऊ का, ते उपाय करू, सगळं करून आपण त्याच्या नादी असतो. पण आम्हा कधी शरीराच्या आहारी गेले नाहीत. कधी त्या शरीराची लय चिंता केली, बाबा त्याला काय सांभाळायचं आणि ते सगळं चांगलं करायचंय, कधीही विचार नव्हता. संस्कार करून घेऊ आपण पण. असेच भाव आपले पण राहो, त्या शरीराविषयी आपल्याला पण कधी अशी अटॅचमेंट न हो. तर असंच इथं पण आचार्य सगळ्या संघाला मार्गदर्शन करतायत आणि स्वतः सुद्धा आपली साधना सांभाळून त्या संघामध्ये ते विचरण करतायत. संघस्थ ब्रह्मचर्य आश्रम. काय भैया तुझ्यासाठी सांगते. आश्रम में प्रातः 4 बजे ब्रह्मचारी भाई लोग जाग जाते थे. कितीला उठतो? 4 वाजता उठायचं हे सांगायला लागले. 4 से 5 बजे तक अध्ययन करते. 5 से 6 बजे तक सामायिक चिंतन भक्ति प्रभाती गाते थे. योग्यता अनुसार माला फेरते, जिनगुण स्मरण करते थे. काय काय असते संघामध्ये तुम्हाला समजायसाठी सांगायला लागले. असं असतंय, तुम्ही आपलं निवांत पाहिजे तेव्हा झोपणार, पाहिजे तेव्हा उठणार असं नाही. फिर शौच क्रिया करके मुनिराजों को शौच आदि से निवृत्त करते. स्नान प्रक्षाल पूजन करते. ब्रह्मचारी काय करत होते हे सांगायला बरं का. फिर पठन पाठन में लग जाते. साधुओं की आहारचर्या करा के स्वयं आहार लेते. इतका मोठा संघ होता तर त्यांच्या बरोबर असणारे ते ब्रह्मचारी वगैरे पण असतील. अंतराय पालना सीखते सिखाते और सदा सामायिक तत्व विचार, तत्व निर्णय, आध्यात्मिक पाठ, भक्तियाँ याद करना आदि योग्यता अनुसार सभी उसमें व्यस्त रहते थे. म्हणजे आपल्या आपल्या क्रिया सांभाळून सगळे आत्मध्यानामध्ये राहत होते. प्रमाद करने की सक्त मनाई थी. म्हणजे काय करायचं? जाऊ दे, आता झोपू थोडंसं. लय 4 वाजता उठलं म्हणजे झोपायला नको. याला म्हणायचं प्रमाद. किंवा काय खाऊन आलोय भरपूर असं एकदम टच आंबा म्हणजे तिथं गळा काय म्हणते त्या गळ्यापर्यंत जेवून यायचं गच्च भरून. एकाचं नाही म्हटलं किती जेवायचं मा, उद्याचं पण आजच जेवायचं म्हणते. असं जेवल्यावर प्रमाद येणार नाही तर काय होणार, कसं सामायिक होणार. मग कुठल्याही रीतीने प्रमाद होणार नाही याची काळजी घेतात असे शिष्य संघामध्ये होते. यहाँ एक वैश्विक गीत सदा गाया जाता था. गायचंय माहिती आहे की? म्हणून अहो चैतन्य आनंदमय सहज जीवन हमारा है, अनादि अनंत पर निरपेक्ष ध्रुव जीवन हमारा है. कोण म्हणत होतं? हे संघात सगळे ब्रह्मचारी होते ना, त्यांची साधना ते करतायत त्यामुळे ते असं आनंद भोगत म्हणता येतं. म्हणजे विचार कर ना, तू संघात आहे आणि असं चैतन्य आनंदमय जीवन आहे. बस घरात असलं तरी सुद्धा आपण आपल्या संघात राहायचं आहे. आपल्या संगतीमध्ये राहिलं तरी सुद्धा तोच आनंद आपण भोगू शकतो. पुरुषार्थ तर हाच पाहिजे की निर्मोहीच्या सानिध्यात, वितरागीच्या सानिध्यात आपल्याला राहायचंय. हमारे में न कुछ पर का, हमारा भी नहीं पर में, द्रव्य दृष्टि हुई सच्ची, आज प्रत्यक्ष निहारा है. असं आठवत आहे आम्हाला महाराजांच्या सानिध्यामध्ये जे यायचे, राहायचे, जायचे ना विद्वान लोक सुद्धा, असा आनंद त्यांना, अशीचे चर्चे रंगायचे,
सगळे बसायचे त्यावेळेस लय कळत नव्हतं आपल्याला, पण ऐकून वगैरे बघून वगैरे माहिती आहे एवढंच. त्यामुळं त्या सगळ्या ब्रह्मचारींचा असा आनंद सांगता येते की आमचं परामध्ये काय नाही, पराचं आमच्यामध्ये काय नाही, असं निर्भार एकदम मस्त. आणि आपल्याला गुरुशरण आहे ना, ते आधार आहेत ना, वास निर्भार. आपल्याला काय कशाची मागं पुढं आपल्याला साधना करायची हा उद्देश, आणि तेच ध्येय सतत. द्रव्य दृष्टी हुई सच्ची, आज प्रत्यक्ष निहार आहे. अनंतो शक्तिया उछले, सहज सुख ज्ञान में विलसे. अहो प्रभुता परम पावन, वीर्य का भी न पारा है. काय झालं? ध्यानाला बसलोय तर अनंतो शक्तिया उछले, सहज सुख ज्ञानमय विलसे. असा आनंद विचार करणार. ते हजारो त्यागींचा संघ असायचा, त्याच्यामध्ये असणारे ते ब्रह्मचारी काय आनंद घेत असणार. त्यांची चर्या करणं, स्वाध्याय करणं, आपलं ध्यान करणं, याच्याशिवाय काय होतं दुसरं. असंच आहे आता पण. म्हणून सांगतायत काय, त्यांचा ज्याला आनंद भोगण्याची कला मिळाली ना, तो कसंही कुठेही भोगू शकतो. म्हणून तिथं वीर्य का भी न पारा आहे. ध्यानाला बसल्यावर सगळी शक्ती गेलेली असती का वाढलेली असते. एकदम झोपलेला झोपे तर जातो, कंबर दुखायली, डोकं दुखायला, हे असलं पाय दुखायला लय होते. तिथं वीर्य वाढतं उलट, ज्याचं ज्ञानात रमलं. म्हणून मी तुमच्यासारखं यावेळेस 3 दिवस 1-1 तास ध्यान केलं. असं छान आनंद आला नाही इतका, आणि इतकी उदिरणा झाली असेल माझी अक्षरशः. 1-1 दिवस जेवढी विशुद्धी वाढती ना, तेवढं पापांचा उदय अधिक येतो. मग त्यावेळेस तिथं फक्त स्थिर राहायचं काम आपलं असतं. नहीं जन्मो नहीं मरता, नहीं घटता नहीं बढ़ता. गुरु लघुरूप ध्रुव न्यायक, सहज जीवन हमारा है. असं म्हणत असतील ते सगळे ब्रह्मचारी बसून बरं का तिथं संघामध्ये. काय, नाही बढता नाही घटता नाही जन्मता नाही मरता, असं माझं सहज जीवन आहे. सहज ऐश्वर्यमय मुक्ती, अनंतो गुणमयी वृत्ती. विलसती नित्य ही सिद्धी, सहज जीवन हमारा है. आम्हा पण सांगायचे ना नेहमी, सहज जगा. जे काय करताय ना, त्याच्यामध्ये सहजता असावी. आपण त्याला ओढून ताणून खेचून ध्यानाला बसलोय बाबा, होणार नाही ध्यान. सहज ज्ञानाला तुम्ही जोडा स्वतःमध्ये, तर त्याचा आनंद वेगळा असतो. कसा आनंद असतो? सहज ऐश्वर्यमय मुक्ती, अनंतो गुणमयी वृद्धी. विलसती नित्य ही सिद्धी, सहज जीवन हमारा है. सगळ्यांना असं तो एक आनंद मिळत असणार आहे, समोर पाहायला मिळत असणाऱ्या आचार्यांचं, गुरूंचं, आणि मग तसं ते स्वतः पण अनुभवत असणार. किसी से कुछ नहीं लेना, किसी को कुछ नहीं देना. अहो निश्चित परम आनंदमय जीवन हमारा है. असं असायला पाहिजे. काय, नाहीतर संघात राहून सुद्धा परिग्रहीच असतो. काहीतरी घ्यायचंय, द्यायचंय, आणायचंय, न्यायचंय, हेच विचार असतील तर काय, मग तिथं पण संसारच केला. कोणाला काय द्यायचं नाही, घ्यायचं नाही, असं निश्चिंत, असं परम आनंदमय ज्याचं जीवन, तो खरं धर्म जगतोय, त्याचं खरं सहज जीवन आहे. ज्ञानमय लोक है मेरा, ज्ञान ही रूप है मेरा. परम निर्दोष समतामय, ज्ञान जीवन हमारा है. सतत त्या ज्ञान ध्यानाची चर्चा असणार. स्वाध्यायामध्ये असलो तरी ज्ञानात, ध्यानात आलो तरी ज्ञानात. जरी चर्या करतोय, काय त्यांचे क्रिया करतायत संघामध्ये ते ब्रह्मचारी, तरी सुद्धा ते निरंतर ज्ञानाचा अनुभव करतायत. असं निर्दोष समता स्वरूप माझं ज्ञानमय जीवन आहे.
मुक्ति में व्यक्त है जैसा, यहाँ व्यक्त है वैसा, अबद्ध स्पृष्ट नन्य नियत जीवन हमारा है. मुक्तीमध्ये व्यक्त आहे तसाच इथं आता अव्यक्त आहे. म्हणजे आजोपारी घेतल्यासारखं इथं शुद्ध आहे म्हणताय तुम्ही, मग इथं काय अशुद्ध आहे का जीव? तर शुद्धच आहे. मग तो जरी तुम्हाला आता पर्यायात व्यक्त नाही झालाय तरी सुद्धा त्याची शुद्धता नष्ट झाली नाही आहे, तो अशुद्ध झाला नाही आहे. म्हणून असा शुद्ध आहे, असा अबद्ध स्पृष्ट अनन्य नियत असा माझा आत्मा आहे हे जाणतोय. सदा ही है न होता है, न जिसमें कुछ भी होता है, अहो उत्पाद व्यय निरपेक्ष ध्रुव जीवन हमारा है. कोणाला उत्पन्न करायचं आहे, कोणाला नष्ट करायचं आहे, विचार करणं. बस धर्ममय ज्याचं जीवन आहे त्याला काय करायचं आहे? पैसा आणायचा आहे, कोणाचं काय परिणमन करायचं आहे, काय एखादी पर्याय चांगली आणायची आहे, वाईट घालवायची आहे, कसली काय चिंता. असं सहज त्यांनी उत्पाद वेळेला जाणणारे, असा ध्रुव स्वभावाचा अनुभव करणारे, असं ध्रुव जीवन ज्यांचं आहे त्यांचं खरं धर्म सुरू झाला जीवनात. असं आणि निश्चिंतता ज्याच्यात असेल ना तर तोच धर्म करू शकतो. नाहीतर मग संघात येऊन धर्मात येऊन सुद्धा चिंताच करत राहिलो तर काय साधना होणार आहे? हे ध्येय ठेवायचं आपलं की मला काय करायचंय, बस माझ्या आत्म्याची साधना, मला आत्म्याला जाणायचंय, त्या आत्ममय राहायचंय. तर तो सगळं आपलं निर्दोषपण पाळू शकणार. विनाशी बाह्य जीवन की आज ममता तजी झूठी, रहे चाहे अभी जाए सहज जीवन हमारा है. दिसले का माताजी? विनाशी बाह्य जीवन की आज ममता तजी झूठी. कुठलं बाह्य जीवन, काय कशाची ममता? रहे चाहे अभी जाए. काय म्हणतो ह्याच्यामध्ये पण म्हणतो ना सामायिक पाठमध्ये, काय लाखो वर्षों तक जीवूया, मृत्यू आज ही आ जावे. कसलं भय आणि काय मग तिथं इतकी तयारी आहे का? समोर आत्ता आत्ता मरणार आहे तुम्ही, हे कळलं तुम्हाला तर. आता कालेकांचा फोन आलता त्यांना संलेखना साधायची आहे, तर त्यांनी विचारलं कसं करायचं काय. मग मी आपलं त्यांना म्हणलं या इथं माताजी आहे, त्यांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला सगळं साधता येईल, चांगलं होईल. तर म्हटलं तुम्हाला भय वाटतं का? एकदम असं क्रुश झाल्यात त्यांना पण काय पॅरालिसिस अटॅक येऊन गेला, असं काय काय शरीरामध्ये रोग झाले होते, मग आज जेवण खाण जात नाही आहे, असं त्यांची परिस्थिती आहे. पण ज्ञान नाही आहे, असं फार स्वाध्याय नाही आहे, कधी कोणाचं सानिध्य नाही आहे, त्यागींचं संयमाचे संस्कार म्हणजे फक्त मंदिरात जाणे, तिथले व्रत करणे एवढंच संस्कार. मग त्यांना म्हटलं आपल्याला खरे गुरु मिळत आहेत, त्यांचं सानिध्य, त्यांचं चरण मिळत आहेत, तर तिथं या. आणि झाली संलेखना तर चांगली गोष्ट आहे, नाही तर संस्कार तरी चांगले होतील साधनेचे. मग इथं या म्हटलं. मग मी त्यांना विचारलं तुम्हाला भय वाटतंय का? तर अक्षरशः असं वाटलं नाही मला की एखादा अज्ञानी जीव सुद्धा असं म्हणू शकतो. कसलं भय म्हटले? म्हणजे ज्ञानी भय करेल कधीतरी एखाद्या वेळेस, म्हणजे आता त्याला ज्ञानी म्हणायचं नाही, पण तो अज्ञानी जीव पण खूप चांगली तयारी वाटली त्यांची. आणि ते म्हटले ठीक आहे आम्ही विचार करतो, आम्ही येतो म्हणले आम्हाच्या सानिध्यामध्ये. कशासाठी सांगायचं होतं? रहे चाहे अभी जाए अशी तयारी आहे. ते म्हणले मी आत्तापासूनच नियम घ्यायला लागले, म्हणले एक 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 सोडायला लागले. म्हणलं थांबा, असं करू नका, जे गुरु सांगते तसं नियम घ्या. म्हणजे अभक्षक वस्तूंचाच त्याग करा म्हणलं, बाहेरचे बाजारचे काय आपण किंवा औषधं गोळ्या ह्याचं त्याग करा तुम्हाला करायचं असेल तर. पण आपण करत असताना त्यामध्ये भक्ष्यवस्तूंचं आवश्यक गोष्टींचा त्याग होऊ नये ह्याची काळजी घ्या. नहीं परवाह अब जग की, नहीं है चाह शिव पद की, अहो परिपूर्ण निस्पृह ज्ञानमय जीवन
हमारा है. आचार्य म्हणत नाहीये ते, कोण म्हणताय? आपण म्हणतोय. आपण त्यांच्या संघात राहतोय, त्यांच्याकडे बघून आपण आपलं जीवन कसं जगायला पाहिजे हे सांगतायत. कोणाची पर्वा नाही आहे जगाची, बस मी माझ्या आत्मपदाची प्राप्ती करणार. मोक्षाची पण नाही. नाही चाह शिवपद की, अहो परिपूर्ण निस्पृह. अशी निस्पृहता ज्याच्या ज्ञानात त्याचं खरं सहज जीवन असतं. नाहीतर या व्रताचं फळ मला असं मिळेल किंवा मी एवढं चांगली सेवा केली तर मला असं काहीतरी त्यातनं फळ मिळेल, हे भावसुद्धा चुकीचे आहेत. आम्ही किती सेवा केली आम्हांची, गुरूंची, मग मला असं का फळ मिळालं? असं म्हणजे आपण काय केलं, उलटं मागं अपेक्षा ठेवून केलं. मग त्याचं फळ नियमाने तुम्हाला निदानबंद म्हटल्यासारखं त्यांनी चुकीचं मिळणार. हो चैतन्य आनंदमय सहज जीवन हमारा है, अनादि अनंत पर निरपेक्ष ध्रुव जीवन हमारा है. आता हे मंगलाचरण करू मग आपण. हे म्हणलं आता भजन आपण सारखं. म्हणजे आपलं आनंदमय जीवन आहे आणि परनिरपेक्ष आहे, सहज आहे, ह्याची भावभासना होण्यासाठी. कितने ही बाल ब्रह्मचारी भाई दिन रात यही भावना अंतर में बहाते रहते थे. निर्ग्रंथों को देखकर उनके संग रहने से यह रंग तो लगने का आश्चर्य भी नहीं है. म्हणून निर्ग्रंथांच्या संगतीमध्ये राहायचं, निर्मोहीच्या संगतीमध्ये राहायचं. कुछ ब्रह्मचारी जो मुनि बनने के इच्छुक उत्कृष्ट तैयारी वाले थे, वे नग्न सामायिक करते, चटाई पर नग्न शयन करते थे, अपने उपाचार्य से मार्गदर्शन लेते रहते थे. एक स्टेप पुढं सरकायची तर आपण तिथंच अडकून बसलोय. कसं पुढं सरकायचं, कधी सरकायचं? झोपताना स्वेटर पाहिजे, पांघरून पाहिजे, गादी पाहिजे, वर फॅन पाहिजे. एक स्टेप पुढं सरकायला पाहिजे. मग असं निकिताने सांगितलं तिच्या अनुभवामध्ये आम्हाला, की ती म्हणली जेव्हा शाळेत होते, जेव्हा आम्हा पंढरपूरमध्ये आल्या होत्या आणि आम्हांची भेट झाली तिची, लहान होती ती. आणि त्यावेळेस आम्हांजवळ नुसतं पळत पळत जायचं आणि बसायचं, आम्हाला बघत बसायचं, एवढंच काम होतं. काय कळत नव्हतं आणि येत नव्हतं आणि काय नाही, पण बसायचं त्यांच्याजवळ जाऊन, आवडायचं बसायला त्यांच्याजवळ. मग आम्हांनी असं सांगायला सुरुवात केल्यावर म्हणले, आता तू झोपायला इथंच ये म्हणले तिला. मग आता ते काय माहीत नव्हतं, पण आम्हांनी बोलवलं म्हणल्यावर गेली. मग तिने लिहिलं आहे असं त्याच्यामध्ये, जसं जसं आम्हांकडं राहायला झोपायला जायला लागले तसं तसं गादी सहज सुटली, सोडावी नाही लागली. आमची पण गादी कधी सुटली काय आम्हाला पण माहीत नाही. म्हणजे सहज त्यांनी आम्हांनी सांगितलं ना, त्या जीवांची उत्पत्ती असती. ते इवन असं सोफावर वगैरे पण बसलं जात नव्हतं नंतर. मग ते म्हणली सहज फॅन पण सुटलं, झोपताना फॅन पाहिजेच असं कंपल्शन असतं एकेकांचं. मग आम्हाला जवळ झोपल्यावर कुठं फॅन. मग असं नाही वाटलं की फॅन पाहिजे, गादी पाहिजे. असे लय जण होते आमच्याकडे येणारे आत्ता, की म्हणले कसं झोपायचं आम्हांजवळ, तिथं फॅन नसते म्हणले, डास असतेत म्हणले. म्हणलं आम्हा झोपतेत का नाही? मग कसं आम्हा बनायचं? आपल्याला मोक्षात जायचं तर काय फॅन लावून जायचं का हो? सगळी आपल्याला अनुकूलता पाहिजे, मग मोक्ष पण पाहिजे. म्हणून सांगतायत एक स्टेप ते पुढं सरकण्यासाठी घरातून तयारी असते. असं नाही की दीक्षा घेतल्यावर मग बघू, असं नाही. वे आहार एवं मैथुन संज्ञा जीतने के अंतरंग बहिरंग उपाय करते रहते थे. म्हणजे आता मला मुनी बनायचंय तर त्याच्या अनुसार त्याच्या प्रयत्नात ते असायचे. इकडं ज्ञान ध्यान तर करणारच, पण बहिरंगातून पण जे उपाय करायला पाहिजे ते सगळे. जसं ते एकेका वस्तूचा आग्रह असतो, मोह असतो, ती पाहिजेच, ह्याच्यातच बसायचं, ह्याच्यातच खायचंय, हेच पाहिजे, तेच पाहिजे, हे सुटत जायला पाहिजे. मग असंच काल आम्ही जेवत असताना मंजुषाताई म्हणल्या हो मा, की त्या बाहुबलीच्या आश्रममध्ये होत्या ना थोडे दिवस शिकायला तिथं, तर गजाबेन होत्या आणि त्या गजाबेनना त्यांचे पण रूल्स प्रिन्सिपल्स एकदम कडक. तर त्यांच्याबरोबर पहिल्यांदा राहायला गेल्यावर जेवायला बसल्यावर म्हणे की मला हे आवडत नाही, मला हे नको.
तर गजाबेन म्हणलं आवडत नाही म्हणजे काय ते सांग म्हणजे. म्हणजे ते म्हणलं त्याच्यानंतर एका शब्दाने काय म्हणले नाही. जे दिल ते जे मिळेल ते खाल्लं आणि त्यापासून आवड आणि निवड सगळी सुटली म्हणल्या. म्हणजे असं सानिध्य कसं आवश्यक असते हे कोण सांगते सांग घरात. तू म्हणला आईला मला हे आवडत नाही, तिला काय इलाजच नाही, नंतर नको खाऊ बाबा राहू दे. मग दुसरं बनवून देते तुला, असं असतं घरामध्ये. पण साधूच्या असं संयमीच्या सानिध्यात गेल्यावर ते संस्कार असे करतात, त्यांनी जसं पाळतात त्याच्याकडे दृष्टी राहिली ना तुमची. मग हे पाहिजे, हे नको, हे चांगलं आहे मला, हे खायला दे, म्हणजे सगळे हे संस्कार. म्हणून म्हटलं त्यांनी आहार एवं मैथुन संज्ञा जीतने के अंतरंग बहिरंग उपाय करते रहते थे. तरच तो जीव पुढं सरकू शकतो. म्हणून आपल्याला सुद्धा अशी भावना करायची आहे, मी सुद्धा कधी निर्ग्रंथ मुनी होणार. हो. जाणं हा मी आनंदमय ध्रुव सहज स्वरूपी जीव आहे, चैतन्यमय आहे, ज्ञानमय आहे, अनादि अनंत आहे, परनिरपेक्ष आहे. अनुभवा मला जगण्यासाठी या शरीराची, अन्न पाण्याची, बाह्य परिग्रहाची आवश्यकता विचार करा नाहीच. मी यावर जगणारा नाही, मी तर जाणणारा आहे, जीव आहे. सहज स्वरूप आहे जाणा. मी आहेच, निर्ग्रंथ आहे.